मंत्रिपदाबाबत फारशी अडचण शिल्लक राहिलेली नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुनील तटकरे यांनी सूचक विधान केलंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। तर भरत गोगावले आणि मी राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होतो। सुनील तटकरेंनी हा सूचक इशारा दिला। तर पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। सुनील तटकरेंशी चर्चा झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही देखील प्रतिक्रिया पाहिली। पालकमंत्री पदाचं भरत गोगावलेंचं माझं जोरदार मुद्दा आहे। काही ठरलंय का पालकमंत्री पदासंदर्भात परिषदेच्या किती वाटपानंतर? एक असं आहे की मी वारंवार यापूर्वी सुद्धा म्हणत आलो की मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, पहिली मी स्वतः, कारण मी त्याच्यातला एक आता महत्वाचा घटक रायगड असल्यामुळे आहे, आम्ही लवकर त्या विषयाच्या बद्दलची चर्चा करून निर्णयास्पद येऊ। आज मी आणि भरत गोगावले आमचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो। हाच एक सिग्निफिकंट इशारा त्याच्यातला मी आपल्याला देऊ इच्छितो। रायगडच्या पालकमंत्री बाबतीमध्ये मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि सुनील तटकरेंच्या खासदार सुनील तटकरेजींच्या बरोबर चर्चा झालेली आहे। ते स्वतः म्हणालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा ते करतील आणि त्यावर निर्णय होईल। तर इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धवशी बोलतील असं राऊतांनी म्हटलेलं आहे। चर्चेनंतर दिल्लीत प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवणार असल्याचं संजय राऊतांनी ही माहिती दिली आहे। तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधी जाणार नाहीत असं नवनाथ बन यांनी म्हटलं। नवनिर्माण सेना हा पक्षही इंडिया अलायन्स मध्ये जोडला जावा नाही, त्या संदर्भामध्ये स्वतः तर तशी त्यांची इच्छा असेल राज ठाकरे यांची, तर मला असं वाटतं की ते उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून त्याबाबत दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाईल। शेवटी बघा, हे आघाडीचे आम्ही मालक नाही आहोत, कोणी मालक नाही आहे। अनेक जेव्हा नवीन पक्ष येतात आघाडीत तेव्हा तसे प्रस्ताव त्या बैठकीत ठेवले जातात आणि त्या बैठकीत चर्चा होते। मुळामध्ये जेव्हा महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा देखील संजय राऊतांनी अनेक प्रयत्न केले की सन्माननीय राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये यावेत, परंतु राज ठाकरे कधीही राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये एकत्र येणार नाहीत। राहुल गांधींनी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आणि राज ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सच्चे भक्त आहेत। ते तुमच्यासारखं नौटंकी करत नाहीत। तर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये बदल करण्यात आला। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन 10 तारखेऐवजी 11 तारखेला होणार आहे असं तटकरेंनी म्हटलं। 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएची बैठक बोलावली असल्याचं देखील तटकरेंनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन षण्मुगन हॉलमध्ये त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। त्यामध्ये थोडासा बदल झाला आहे। 10 तारखेला एनडीएची एक महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे। तर त्या बैठकीला जाणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच तसं निरोप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांना आल्याच्या नंतर आदरणीय वहिनींना आणि मला त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे महत्त्वाचं आहे। तर सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेले आहेत। महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये रोह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला। तटकरे कुटुंबाच्या विरोधामध्ये राहिल्यानं कार्यकर्ते माझ्यासोबत आलेले आहेत असा दावा पक्षप्रवेशानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला। खरं तर रोहा आणि रोहा परिसरातील सगळे युवा कार्यकर्ते विविध पक्षातनं खरं तर शिवसेनेमध्ये आज प्रवेश करतायत। झालेल्या आता कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो का प्रकार घडला त्याची खेद व्यक्त करत खऱ्या अर्थाने माझं जे म्हणणं मी दाखल केलं की जरी महायुतीमध्ये असलो तरी माझा तटकरे कुटुंबाला माझा विरोध आलेला आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी आज माझ्या पाठी, विशेषतः पक्षाचे पाठी आज सगळे आलेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारले। याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। येणाऱ्या काळामध्ये पुन्हा रायगडमध्ये पक्षवाढीसाठी याचा नक्की मला